जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं EMPC चावडी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तलाठी भरतीचे अनेक घोटाळे समोर आलेले आहेत। त्यातच हा एक नवीन स्कॅम आणि घोटाळा आपण पाहू शकता समोर आलेला आहे मित्रांनो, जे की सोलापूर तलाठी भरतीमध्ये हा झालेला आहे। तर पाहू शकता जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर। तर मित्रांनो, तलाठी सरळ सेवा भरती 2023 तर मित्रांनो ही निवड यादी आहे। तर यामध्ये स्पष्ट आपल्याला दिसेल की कशा पद्धतीचा घोटाळा झालेला आहे, मी आपल्याला थोड्याच वेळामध्ये दाखवणार आहे। तर पाहू शकता या ठिकाणी सर्व नोंदणी योग्य आहेत। त्यामध्ये पहा सामाजिक प्रवर्ग काय दिलेला आहे EWS, त्यानंतर पहा हा जो क्रमांक आहे परीक्षा नोंदणी क्रमांक, त्यानंतर पहा मित्रांनो हे जे गुण आहेत, त्यानंतर कॅटेगरी बघा, त्यानंतर संपूर्ण माहिती या ठिकाणीची संपूर्ण माहिती पाहू शकता आपण। तर या विद्यार्थ्याचे नाव काय, नवनाथ नागनाथ काय सरदे। तर मित्रांनो हा जो विद्यार्थी आहे याची निवड झालेली आहे मित्रांनो तलाठी भरती सोलापूर या तलाठी भरतीमध्ये। तर मित्रांनो आणखी एक यामध्ये ट्विस्ट म्हणजे काय, तर आणखी यामध्ये आपण पाहू शकता या विद्यार्थ्याचे नाव निवड यादीमध्ये पण आलेलं आहे, जे की आपण या ठिकाणी पाहू शकता सर्कलमध्ये या। तर निवड यादीमध्ये आलेल्या असताना पाहू शकता आता खाली घोटाळा यामध्ये पहा याचेच नाव पहा मित्रांनो, संपूर्ण माहिती बरोबर आहे, परीक्षा नोंदणी क्रमांक, त्यानंतर पहा नाव पहा यामध्ये नवनाथ नागनाथ सरदे। तर मित्रांनो संपूर्ण माहिती जशीच्या तशी आहे। तर याचे नाव कशामध्ये आलेलं आहे पहा, प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलेलं आहे। तर मित्रांनो असे कसे होईल, ज्याचा निकाल लागलेला आहे आणि त्याची प्रतीक्षा यादीमध्ये त्याचं नाव आलेलं आहे, हे बघा अशा पद्धतीचा घोटाळा आहे मित्रांनो, हे काय नवीन नाही। तर मित्रांनो अशा निकालाचा निषेध व्हायला पाहिजे मित्रांनो। जे विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबत अशा पद्धतीचे काय खेळ खेळले जात आहेत मित्रांनो। पहा निवड यादी प्रतीक्षा यादी यामध्ये मित्रांनो एकाच विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे। यावरून समजण्यात येते की मित्रांनो कशा पद्धतीचे घोटाळे यामध्ये होत आहेत मित्रांनो। तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण आपल्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे। आणि यामध्ये मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे यापुढे आपल्याला या निकालाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सरकारला आपल्याला याचे जाब विचारायचे आहे। तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवर बनून राहा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।